ओके, सो वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम. तर या ठिकाणी आपण मागच्या लेक्चरमध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन स्टार्ट केलं. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये सर्वात पहिल्यांदा आपण काय पाहिलं होतं रे? बघा, या ठिकाणी व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची आपण डेफिनेशन पाहिली होती. काय डेफिनेशन आहे? द ऑब्जेक्ट परफॉर्म्स द सर्क्युलर मोशन इन द व्हर्टिकल प्लेन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल बट इन द व्हर्टिकल प्लेन मध्ये. ओके, आता या ठिकाणी हा हॉरिझॉन्टल प्लेन झाला आणि या ठिकाणी हा झाला व्हर्टिकल प्लेन. तर व्हर्टिकल प्लेन मध्ये तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर अशा टाइपच्या मोशनला आपण स्वतःवर नाव दिलेलं आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. याची आपण डायग्राम बघितली. त्याच्यानंतर वेलोसिटी ऍट द टॉप फाइंड आउट केलं, VA इक्वल्स टू अंडर रूट ऑफ RG. वेलोसिटी ऍट द बॉटम फाइंड आउट केलं, VB इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 5RG. त्याच्यानंतर वेलोसिटी ऍट द मिडवे आपण फाइंड आउट केलं, BC इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 3RG. ओके, त्याच्यानंतर आणखीन एक आपण क्वेश्चन डिस्कस करणार आहोत जो की इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि हा खूप वेळेस 2 मार्काला एक्झाम मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. तर बघा या ठिकाणी क्वेश्चन काय आहे. चला ठीक आहे, एक प्रॉपर पेन घेतो. आय थिंक चला ब्ल्यू कलरचा पेन घेतो. ब्ल्यू कलरच्या पेन मध्ये आपण मस्त पैकी असा क्वेश्चन लिहून काढूया. तर या ठिकाणी ओके, हा, तर मी या ठिकाणी क्वेश्चन लिहितोय. बघा क्वेश्चन काय आहे बघा. शो दॅट, तुम्हाला शो करायचंय. ओके, शो दॅट टेन्शन ऍट पॉइंट B मायनस टेन्शन ऍट पॉइंट A which is equals to 6 mg in vertical circular motion. ओके, जेव्हा ऑब्जेक्ट वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय तर टेन्शन ऍट पॉइंट B मायनस टेन्शन ऍट पॉइंट A and which is always equals to 6 mg in the vertical circular motion. ओके, हा यस, काही अडचण आहे? यस, सोबत समजला का क्वेश्चन? योगेश, देन सानिया, सिंथिया आणि क्लास मधले सर्वजण. असं नाही की समजा मी यांच्याकडे लक्ष माझं आहे आणि क्लास मधले बस इकडे तिकडे बघताय. ओके, हा, तर तुमच्यावर पण माझा वॉच आहे. चला ठीक आहे, तर या ठिकाणी बघा तुम्हाला आता सेम डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. तर सेम डायग्राम मी काय करतो, या ठिकाणी कॉपी आणि पेस्ट करतोय. ओके, आता बघा कॉपी आणि पेस्ट करणं माझ्यासाठी खूप इझी आहे कारण की याला मी इथून सिलेक्ट करणार, त्याच्यानंतर याला मी कॉपी करणार आणि या ठिकाणी पेस्ट करणार. पण तुम्हाला काय करायचंय, ही सेम डायग्राम तुम्हाला काय करायचंय, एकदा या ठिकाणी ड्रॉ करायचंय. ओके, या ठिकाणी पेस्ट करतोय. तर आता एक व्हिडिओला मी 2 मिनिटं पॉज करतो जेणेकरून डायग्राम तुमच्या लक्षात येईल. आता या डायग्राम मधला कोणकोणता पार्ट कट करायचा आहे बघा या ठिकाणी. यस, या डायग्राम मधून तुम्हाला हा पार्ट पूर्ण कट करायचा आहे. तर बाकी तुम्हाला डायग्राम ऍज इट इज. चला क्लासवाले ड्रॉ दिस डायग्राम, एकदा डायग्राम ड्रॉ करून घ्या. आता या पार्टचं तुम्हाला काही काम नाहीये, तुम्हाला फक्त काय फाइंड आउट करायचंय, टेन्शन ऍट पॉइंट बॉटम मायनस टेन्शन ऍट पॉइंट द टॉप, आणि याच्यामधला जो डिफरन्स असतो विच इज इक्वल्स टू 6 mg असतो, हा तुम्हाला काय करायचा ज्यांनो प्रूव्ह करायचा आहे. ओके, चला ठीक आहे, याला तुम्ही व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घ्या. मला वाटतं इकडे जास्त जायला नको पाहिजे होतं, बट नोट्स होत आपली इकडे सरकलेली आहे थोडी. हा, इकडे जास्त जायला नको पाहिजे होतं, पण ठीक आहे, काय अडचण नाही. याला मी काय करतो, थोडं कटच करतो. यस, ओके, हा, आता नाही जाणार. चला ठीक आहे, याला तुम्ही ड्रॉ करून घ्या डायग्राम. आता बघा याचं डिस्क्रिप्शन सेम, म्हणजे काय, याचं तर तुम्हाला डिस्क्रिप्शन जास्त लिहिण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त काय करायचं, शो करायचंय. बाकी तुम्हाला वेलोसिटी वगैरे फाइंड आउट करायची का नाही, तुम्हाला काय करायचं, फक्त शो दॅट द टेन्शन ऍट पॉइंट बॉटम मायनस टेन्शन ऍट पॉइंट टॉप विच इज इक्वल्स टू 6 mg असतं, हे तुम्हाला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय किंवा तुम्हाला शो करायचंय. ओके, तर या ठिकाणी बघा आता याचं डिस्क्रिप्शन काय येणार. कन्सिडर द ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग द वर्टिकल सर्क्युलर मोशन. एक ऑब्जेक्ट आहे तो वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ओके, हॅव्हिंग द मास स्मॉल एम, त्याचं की मास स्मॉल एम आहे. त्याच्यानंतर लेट टीए, व्हॉट इज द टीए यार, टीए बी द टेन्शन ऍट पॉइंट टॉप किंवा टीए बी द टेन्शन ऍट पॉइंट ए, तुम्ही असंही म्हणू शकता. आणि त्याच्यानंतर टीबी बी द टेन्शन ऍट पॉइंट बॉटम. ओके, त्याच्यानंतर mg काय असतं, mg इज द वेट ऑफ द ऑब्जेक्ट अँड विच ऑलवेज ऍट वर्टिकली डाउनवर्ड. आणि त्याच्यानंतर mva स्क्वेअर अपॉन r विच इज द सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्टिंग ऍट द टॉप पोझिशन. त्याच्यानंतर mvb स्क्वेअर अपॉन r या ठिकाणी खाली
mvb square upon r, which is the centrifugal force acting at the bottom किंवा centrifugal force acting at the B point. ओके, आता काही विद्यार्थ्यांना डोक्यावरून गेला असेल, पण तसं काहीच नाहीये, एकदम इझी आहे. जे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय ऍज इट इज तुम्हाला काय करायचं डिस्क्रिप्शन मध्ये लिहून द्यायचंय. ओके, हा, आणि याचं मी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने लिहून देतो जेव्हा तुमच्या फायनल नोट्स येतील त्याच्यामध्ये. आता हे आपल्या रनिंग नोट्स आहेत. हा, आणि उद्या समजा तुमची एक्झाम असेल तर फायनल नोट्स वाचत बसायचं काम नाहीये, फक्त ज्या रनिंग नोट्स आहेत त्या तुम्हाला रेफर करायच्या, कारण रनिंग नोट्स मध्ये तुम्हाला काय मेन जे पॉईंट आहेत ते तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे, बाकी जास्त याचं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाहीये. ओके, चला ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, आता मला सांगा ऍट द टॉप कंडिशन, मला सांगा ऍट टॉप कंडिशन टेन्शन काय असतं ऍट टॉप कंडिशनला. ओके, या ठिकाणी मी पेन चेंज करतोय. यस, तुमच्या म्हणण्याप्रमाणे चला ग्रीन कलरचा पेन. अरे यार, सगळं तुमच्यावर चालू आहे. ओके, तुम्ही म्हणलं सर आज ग्रीन कलरचा पेन घ्या, ठीक आहे, मी ग्रीन कलरचा घेतला. ओके, तर या ठिकाणी बघा, आता ऍट टॉप एक मिनिट, ऍट टॉप पोझिशन. ओके, ऍट टॉप पोझिशन, मग मला सांगा यार टॉप पोझिशनला काय असतं ऍट टॉप पोझिशन. हा, फोर्सेस कोणकोणते आहेत बघा, या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्स आहे mva स्क्वेअर अपॉन r, त्याच्यानंतर विच इज इक्वल्स टू mg प्लस TA, बरोबर आहे. तर तुम्हाला TA फाइंड आउट करायचं आहे. मग मला सांगा यार या ठिकाणी va स्क्वेअर ची व्हॅल्यू किती रे, वेलोसिटी ऍट द टॉप काय असते, वेलोसिटी ऍट द टॉप इज अंडर रूट ऑफ rg. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का, नाहीये, बिलकुल नसला पाहिजे, कारण की काल आपण शिकलेलं आहे. आणि VA स्क्वेअर इक्वल्स टू मी RG लिहू शकतो, कारण की VA इक्वल्स टू जर अंडर रूट ऑफ RG असेल तर VA स्क्वेअर इक्वल्स टू काय असतं, RG असतं, बरोबर आहे. मग VA ची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट अप करा. सो व्हॉट विल बी द फायनल आन्सर. हा, चला ठीक आहे, पुट अप करू. ओके, m इंटू VA स्क्वेअर इक्वल्स टू RG अपॉन या ठिकाणी R विच इज इक्वल्स टू mg प्लस दिस इज द TA. ओके, आणि या ठिकाणी RR कॅन्सल, तर या ठिकाणी mg विच इज इक्वल्स टू mg प्लस TA. तर त्याच्यानंतर मी असं लिहू शकतो का, देअरफॉर TA इक्वल्स टू mg मायनस mg अँड दॅट इज इक्वल्स टू 0. त्याच्यामुळे असं म्हणू शकतो मी टेन्शन ऍट पॉइंट A विच इज इक्वल्स टू 0 असं म्हणू शकतो का रे, कारण की mg आहे, मग mg मायनस mg काय होतं, 0 होतं. आता सांगायची गरज नाही, सर्वांना माहित आहे. तर या ठिकाणी आपण ऍट द टॉप पोझिशन आपण टेन्शन फाइंड आउट केलेलं आहे. TA इक्वल्स टू काय आलेलं आहे आपलं, या ठिकाणी 0 आलेला आहे. ओके, सर्वांना समजलं. यस, समजलं असेल तर मला तुम्ही माईक ऑन करून सांगू शकता, अन्यथा तुम्ही नोवी म्हणू शकता. येस सर. येस सर. यस, व्हेरी गुड. ओके, आता त्याच्यानंतर राजांनो आपल्याला टेन्शन ऍट द बॉटम फाइंड आउट करायचं आहे. चला ठीक आहे, पेन चेंज करू. ओके, चला सगळ्या गोष्टी तुमच्या मनावर तुम्हाला काल सांगितलं का नाही, चला ठीक आहे आज मी सांगतो. ओके, एक मिनिट. तर या ठिकाणी टेन्शन ऍट बॉटम किंवा या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली म्हणा ऍट बॉटम पोझिशन. ओके, ऍट द बॉटम पोझिशन. आता बॉटम पोझिशनला कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होतात ते आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी लिहायचंय. ओके, घाबरायचं नाही यार, ज्या ठिकाणी जे फोर्सेस ऍक्ट होतात ते ऍज इट इज लिहा तुम्ही. डायग्राम तुम्हाला काय दिसतं बघा, बॉटम पॉइंटला हा TP आहे, अपवर्ड फोर्स हा TB आहे, आणि डाउनवर्ड फोर्स, सर मुझे तो डाउनवर्ड फोर्स mg दिख रहा है, एंड देन उसके बाद मुझे mvb स्क्वेअर अपॉन r दिख रहा है. बिल्कुल सही बात आहे. बघा या ठिकाणी डाउनवर्ड फोर्सेस दोन आहेत, mg प्लस mvb स्क्वेअर अपॉन r आहे, आणि अपवर्ड फोर्स हा एकच आहे, TB आहे. तर या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट लिहायचंय, कोणाला घाबरायचं काम नाही. तर या ठिकाणी TB विच इज इक्वल्स टू अपवर्ड फोर्स इक्वल्स टू डाउनवर्ड फोर्स इज mg प्लस या ठिकाणी काय आहे mvb स्क्वेअर. ओके, या ठिकाणी mvb स्क्वेअर अपॉन r. मग मला सांगा रे, वेलोसिटी ऍट द बॉटम किती असते, vb इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 5rg. करेक्ट. ओके, मग मला सांगा vb इक्वल्स टू जर अंडर रूट ऑफ 5rg असेल तर vb स्क्वेअर इक्वल्स टू मी 5rg लिहू शकतो. ओके, चला ठीक आहे, मग पुटअप करा. vb स्क्वेअरच्या ठिकाणी vb ची व्हॅल्यू या ठिकाणी आली mg प्लस त्याच्यानंतर m इंटू vb स्क्वेअर ची व्हॅल्यू 5 इंटू rg अपॉन या ठिकाणी काय आलं रे, यस या ठिकाणी 5 इंटू rg अपॉन r आलेला आहे, r कॅन्सल. त्याच्यानंतर या ठिकाणी mg प्लस 5mg बरोबर आहे, आणि mg प्लस 5mg इक्वल्स टू 6mg. ओके, दिस इज द TB, दॅट इज द टेन्शन ऍट द बॉटम कंडिशन्स. ओके, तर याच्यानंतर काय केला, याला परफेक्टली असा एक स्क्वेअर ड्रॉ करा, जेणेकरून असं मस्त वाटेल. यस, बघा बरं किती मस्त छान दिसतंय, सुंदर. हा,
त्याच्यानंतर या बॉर्डरला पण मी रब करतो आणि त्या ठिकाणी आपल्या वेगळ्या पेनची या ठिकाणी बॉर्डर मी इन्सर्ट करतो. ओके, करेक्ट. यस, चला लिहून घ्यायला. तर या ठिकाणी बघा, आता या वरच्या इक्वेशनला काय नाव द्या रे तुमच्या मनावर. या ठिकाणी वरच्या इक्वेशनला 1 नाव द्या. त्याच्यानंतर खालच्या इक्वेशनला या ठिकाणी कोणतं इक्वेशन दिसते तुम्हाला, या सेकंड इक्वेशन. ओके, तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, फ्रॉम द इक्वेशन आता याला डिफरन्स करा बाय सबस्ट्रॅक्टिंग, कारण की तुम्हाला सबस्ट्रॅक्ट करायचं दाखवले ना. ओके, बाय सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. तर इक्वेशन सेकंड मधून तुम्हाला इक्वेशन फर्स्ट सबस्ट्रॅक्ट करायचं, म्हणजे टीबी मायनस टीए. बघा या ठिकाणी शब्दाचा मिनिंग, बाय सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड, म्हणजे टीबी मायनस टीए इक्वल्स टू 6 mg मायनस 0. त्याच्यानंतर विच इज इक्वल्स टू काय येणार आहे, हे 6 mg येणार आहे. म्हणजे मी म्हणू शकतो टीबी मायनस टीए. ओके, या ठिकाणी टीबी मायनस टीए विच इज इक्वल्स टू 6 mg. एम आय करेक्ट? यस. आणि हेन्स प्रूव्ड, तुम्हाला याच्या खाली काय लिहायचं तुम्हाला, हेन्स प्रूव्ड, कारण की आता हे प्रूव्ह झालेलं आहे. सो हेन्स प्रूव्ड. ओके, तर अशापैकी चला ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी डेरिव्हेशन 2 मार्काचं एंड झालेलं आहे. ओके, आणि IMP आहे 2 मार्काला, खूप वेळेस एक्झाम मध्ये विचारले गेले. काय करता रे, याला लिहून घेता का नंतरच बघता याला? येस सर, लिहून घेतो. लिहून घ्या, पण खूप वेळ लागेल रे. बरं ठीक आहे, चालतंय, लिहून घ्या. व्हिडिओला मी पॉज करतोय, कारण की असं बी आपल्याला कुठं पुढे जायचं नाहीये. आपल्याला कम्प्लीट सिलेबस करायचा आहे, ते बी प्रॉपर करायचं आहे, एकदम धावपळ नाहीये. ओके, ओके. हा, चला रे, या ठिकाणी आपला सर्क्युलर मोशनचा पार्ट एंड झालेला आहे. म्हणजे रोटेशनल डायनामिक्स मध्ये 2 पार्ट आहेत, एक आहे सर्क्युलर मोशन आणि दुसरा आहे रोटेशनल मोशन. तर आज आपण सेकंड पार्टला सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे रोटेशनल मोशन. हा, तर या ठिकाणी टायटल लिहा, रोटेशनल मोशन. तर लाल कलर मध्ये मस्त पैकी एक मोठं टायटल लिहा, रोटेशनल मोशन. चला ठीक आहे, मिडलला घेतो मी. रोटेशनल मोशन. तर आता या ठिकाणी बघा, मेन म्हणजे सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन यामध्ये काय फरक आहे, किंवा रिव्होल्यूशन आणि रोटेशन याच्यामध्ये काय फरक आहे. येस, एनीवन नोज द आन्सर? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द रिव्होल्यूशन अँड द रोटेशन? आय थिंक मला वाटतं मी तुम्हाला सांगितलंय. यस, एनीवन? आठवत नाही? ठीक आहे, मी सांगतो. तर या ठिकाणी बघा, रोटेशन म्हणजे काय, स्वतःभोवती फिरणे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी समजा हा ग्लास आहे, तर या ग्लास मध्ये असं एक आपण ऍक्सेस घेतलेला आहे, आणि या ग्लास मध्ये ओके, दॅट ऍक्सेस इज पासिंग थ्रू दॅट ग्लास. तर या ऍक्सेस भोवती ग्लास हा रोटेट होतोय, तर याला म्हणायचं रोटेशन, म्हणजे स्वतःभोवती फिरणे. ओके, आणि रिव्होल्यूशन म्हणजे काय, दुसऱ्या भोवती फिरणे, याला म्हणायचं रिव्होल्यूशन. अर्थ कोणती मोशन परफॉर्म करते, अर्थ रोटेशन पण करते आणि रिव्होल्यूशन पण करते. बरोबर आहे. तर याच्यामध्ये रोटेशनल मोशन मध्ये सर्वात पहिला आणि सर्वात महत्वाचा जो कन्सेप्ट आहे, ज्याचं नाव आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, त्याला आपण लाडाने काय म्हणतो, MI म्हणतो, दॅट इज द मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्स नाही, इट्स अ मोमेंट ऑफ इनर्शिया. यस, या ठिकाणी इट्स अ मोमेंट ऑफ इनर्शिया. तर आता या ठिकाणी बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया असतो काय. तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय आहे, याची डेफिनेशन तुम्हाला जर बनवायची असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मॅथमॅटिकल फॉर्म लक्षात ठेवावा लागतो. तर याचा मॅथमॅटिकल फॉर्म आहे I इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया इज इंडिकेटेड बाय द लेटर I. जसं आपण मीटरला स्मॉल m घेतो, त्याच्यानंतर आपण न्यूटनला n घेतो, त्याच्यानंतर आपण जूलला J घेतो, तसंच या ठिकाणी आपण मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण काय घेतो, I घेतो. ओके,
सो आय इक्वल्स टू, या ठिकाणी फॉर्म्युला काय आहे, आय इक्वल्स टू, हा व्हिडिओ बाजूला करू. ओके, आय इक्वल्स टू या ठिकाणी फॉर्म्युला काय बघा, समेशन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर ऍज आय व्हॅरी फ्रॉम 1 to n. ओके, याला म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया, याला काय म्हणायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणायचं. तर याची डेफिनेशन कशी बनवायची बघा. आता हे जे मॅथमॅटिकल फॉर्म आहे, या मॅथमॅटिकल फॉर्मला तुम्हाला जस्ट वर्डिंगच्या फॉर्म मध्ये लिहायचंय आणि यालाच म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया. काय म्हणता येईल बघा, इट इज द सम ऑफ, तर हे सिम्बॉल कशाचा आहे, समेशनचा आहे, ऍडिशनचा सिम्बॉल आहे, तर याला म्हणायचं इट इज द समेशन ऑफ किंवा सम ऑफ. ओके, कशाची सम आहे, प्रोडक्ट ऑफ. त्याच्यानंतर सम नंतर प्रोडक्ट आहे कशाचा, मास ऑफ द ऑल द पार्टिकल्स distributed along the axis of rotation and square of distance from the axis of rotation. डेफिनेशन समजली, नाही समजली. ओके, बघा इकडे लक्ष द्या, मॅथमॅटिकल फॉर्म तुम्हाला समजलाय का, काहीच नाही, फक्त लक्षात ठेवा की असा एक मॅथमॅटिकल फॉर्म असतो आणि याचं तुम्हाला वर्डिंग मध्ये कन्वर्जन करायचंय. बघा या ठिकाणी मी राजानो काय केलं, एक स्पियर घेतलेला आहे. ओके, घेऊ, हा चला ठीक आहे, घेतला. त्याच्यानंतर एक ऍक्सिस पास होतोय त्या स्पियर मधून. ओके, आता मला सांगा, द स्पियर किंवा एव्हरी ऑब्जेक्ट इज कंसिस्ट ऑफ द एन नंबर ऑफ पार्टिकल, चाहे ये मोबाइल हो या फिर ये पेन हो, आप कौन सी भी चीज ले लो, द एव्हरी ऑब्जेक्ट इज मेड अप ऑफ द एन नंबर ऑफ पार्टिकल्स. ही गोष्ट माहित आहे. मग तर त्या पार्टिकलचं जे मास आहे, समजा पहिल्या पार्टिकलचं मास m1 आहे, दुसऱ्या पार्टिकलचं मास m2 आहे, तिसऱ्या पार्टिकलचं मास m3 आहे, चौथ्या पार्टिकलचं मास m4 आहे, त्याच्यानंतर लास्टच्या पार्टिकलचं मास mn आहे. बरोबर आहे. मग याचं जे मास डिस्ट्रीब्युशन आहे कुणापासून, फ्रॉम दिस ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून, तर याचं जे मास डिस्ट्रीब्युशन आहे फ्रॉम दिस ऍक्सिस ऑफ रोटेशन, तर हे डिस्टन्स आहे r1, हे डिस्टन्स आहे r2, हे डिस्टन्स आहे r3, हे डिस्टन्स आहे r4, तसं लास्ट पार्टिकलचं डिस्टन्स आहे rn. ओके, r इज नॉट द रेडियस. या ठिकाणी मुलांना कन्फ्युजन होतं की mr स्क्वेअर म्हणजे m इज द मास अँड r इज द रेडियस ऑफ दॅट ऑब्जेक्ट, but r is not the radius. Okay, remember this point. R is the what is the r? R is the distance of that point from the axis of rotation. मराठीमध्ये सांगायचं गेलं तर ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या पॉइंटचं डिस्टन्स किती आहे, याला काय म्हणायचं, आर म्हणायचं. ओके, मग मी काय केलं, या ठिकाणी सगळ्या पार्टिकलची काय केली, मास घेतलं आणि त्याच्यानंतर स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, समजा पहिला पार्टिकल आहे त्याचं मास m1 आहे, त्याचं डिस्टन्स r1 आहे, त्याचा स्क्वेअर घेतला. त्याच्यानंतर ऍडिशन केली, सेकंड पार्टिकलचं मास, सेकंड पार्टिकलचं डिस्टन्स, त्याचा स्क्वेअर. त्याच्यानंतर थर्ड पार्टिकलचं मास, थर्ड पार्टिकलचं डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर असं मी सगळ्यांचं ऍडिशन केलेलं आहे आणि या सगळ्यांच्या ऍडिशनला मी काय केलं, असं लांब लचक मी लिहू शकत नाही. ओके, मग याला मी काय केलं, रिप्लेस केलं. असं नाही लिहिता मी काय केलं, मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये समेशनचा यूज केलेला आहे. म्हणजे इट इज द सम ऑफ द प्रोडक्ट ऑफ द, कशाचा प्रोडक्ट, मास ऑफ द, येस, मास ऑफ द ऑल द पार्टिकल्स डिस्ट्रीब्युटेड, कशापासून डिस्ट्रीब्युट झालेला आहे, डिस्ट्रीब्युटेड अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर या ऍक्सिसच्या इकडं तिकडं त्याचं मास कसं डिस्ट्रीब्युट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर स्क्वेअर ऑफ, कशाचा स्क्वेअर रे, स्क्वेअर ऑफ व्हॉट इज द आर, r is the distance from the axis of rotation, so square of the distance from the axis of rotation is called as the moment of inertia. समजली डेफिनेशन? ओके, चला लिहून घ्यायचे आहे. यस, जर समजा समजले असेल तर मला Yes, माईक sir. ऑन करून सांगा, जेणेकरून मला लगेच लक्षात येईल. समजले सर. ओके, ठीक आहे, दॅट्स ग्रेट. चला ठीक आहे, Yes, या sir. ठिकाणी ओके, थँक्यू. बघा ठीक आहे, एक डेफिनेशन समजण्यासाठी मला या ठिकाणी किती 12 भानगडी या ठिकाणी करावं लागतात. तर दिस इज द ग्रीन कलर पेन. ओके, हा राईट डाऊन द डेफिनेशन. द सम ऑफ एक मिनिट, एक मिनिट. ओके, याला थोडं खाली घेतो. राईट डाऊन द सम ऑफ कशाचा सम, प्रोडक्ट ऑफ, द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ mass of the particles, mass of the all the particles, एका पार्टिकलचं का नाही, mass of all the particles distributed along axis of rotation, along
axis of rotation and square of distance and square of distance from axis of rotation and square of distance from axis of rotation is called as the rotation is called एक मिनिट रे काहीतरी हे झालेलं आहे थांबा एकच मिनिट बघा या ठिकाणी आपली जी स्क्रीन आहे ना ती स्क्रीन छोटी झालेली आहे मी तेच म्हणलं अक्षर असं कसं आलंय यस एक मिनिट या ठिकाणी थोडी गडबड झालेली आहे तर या डेफिनेशनला मी काय करतो रब करतोय आता व्हिडिओला पॉज करतो हा तर या ठिकाणी बघा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन लिहून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघा मोमेंट ऑफ इनर्शिया यस आता बघा वर अक्षर मस्त आले का हा सही बात ओके तर बघा या ठिकाणी तुम्हाला मी खाली मॅथमॅटिकल फॉर्म लिहून देतो I इक्वल्स टू summation of mi ri square as I vary from 1 to n याला रीड कसं करायचं रे I इक्वल्स टू समेशन ऑफ लक्ष इकडे द्या इकडे बघायचं नाही हा I इक्वल्स टू समेशन ऑफ mi ri square as I vary from 1 to n यस करेक्ट हा सर तर बघा आता याच डेफिनेशनला तुम्हाला काय करायचं जस्ट वर्डिंगच्या फॉर्म मधला यार बाकी टेन्शन घेऊ नका हा चला लिहा बरं द सम ऑफ ओके द सम ऑफ सम नंतर काय आहे प्रोडक्ट आहे डायरेक्टली सम आहे का नाही द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द पार्टिकल्स मास ऑफ ऑल द पार्टिकल्स एक पार्टिकल आहे का नाहीये मास ऑफ ऑल द पार्टिकल्स distributed along axis of rotation and square of distance त्याच्यानंतर हे मासचं झालं त्याच्यानंतर स्क्वेअर आहे कुणाचा स्क्वेअर आहे रे हा अँड माझा स्क्वेअर आहे का नाहीये मग कुणाचा आहे तुमचा आहे का नाहीये कुणाचा आहे रेडियसचा नाही रे अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स from axis of rotation and square of जे distance आहे कुठून from the axis of rotation yes from the axis of rotation okay yes axis of rotation is called as the उसी को हम क्या बोलते हैं is called as the moment of inertia yes moment of inertia ओके तर याचा जो फॉर्म्युला आहे फॉर्म्युला पण मी खाली लिहून दिलेला आहे यस व्यवस्थित लिहून घ्या आणि समजलंय का सांगा डेफिनेशन यस नसेल समजली तर मी रिपीट करतो पण काही नाही जे तुम्हाला मॅथमॅटिकल फॉर्म दिलेला आहे जस्ट त्याचं तुम्हाला वर्डिंगच्या फॉर्म मध्ये लिहायचं दॅट्स इट विषय संपला ओके समजले सर यस व्हेरी गुड आदित्य लेट जॉईन झाला करे ओके चला आता मोमेंट ऑफ इनर्शिया नंतर पुढचा आपला जो कन्सेप्ट आहे ज्याचं नाव आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी आता काय करा व्हिडिओला आपण स्टॉप करूया त्याच्यानंतर लगेच जॉईन करा ओके कारण की 5 मिनिट राहिलेले आहेत म्हणजे 5 मिनिटानंतर ते बंद होणार त्याच्यानंतर स्टार्ट होणार त्याच्यापेक्षा काय करूया आता आपण बंद करूया त्याच्यानंतर लगेच तुम्ही जॉईन करा सेम लिंकला ओके यस सर यस